कसा वापरायचा आहे तर साधारणतः 1 ते 2 छोटे तुकडे साधारणतः 5 ग्राम एवढ्या मात्रेमध्ये आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये फुगत ठेवायचे आहेत. या ठिकाणी मी 1 ते 2 तुकड्यांसाठी साधारणतः 1 ग्लास एवढ्या मात्रेमध्ये पाणी घेतलेलं आहे. सकाळपर्यंत हे चांगलं फुगून येतं आणि त्याची एक जेली तयार होते आणि त्याचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. हे 1 ते 2 चमचा आपण सरबतांमध्ये, आपल्या प्याच्या पाण्यामध्ये, ताकामध्ये, कशामध्येही टाकून आपण पिऊ शकतो. हे पाणी उत्तम धरून ठेवतं, त्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. ते वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोंद कतिरा आणि आपण लाडवामध्ये जो गोंद वापरतो ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जो लाडवामध्ये आपण डिंक वापरतो किंवा गोंद वापरतो तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो फुगून येणार नाही आहे, पण गोंद कतिरा मात्र पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान फुगून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मध्ये हा कच्चा खायचा नाहीये, काय जेली जी तयार होते त्या जेलीचा वापर पाण्यामध्ये टाकण्यासाठी करायचा आहे.